स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये काळजी बंधू फार्ममध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो। तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की मी माझ्या घरून व्हिडिओ का बनवत आहे। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे मित्रांनो की मी माझा पाय तोडून घेतलेला आहे। कारण की तुम्हाला माहिती आपल्या शेताकडला रस्ता किती छान आहे, त्यामुळे गोट्यावरून गाडी स्लिप झाली आणि मी पडलो आणि माझ्या पायाचं ऑपरेशन मला करावं लागलं। तर एका महिन्यापासून मी घरी आहे, त्यामुळे व्हिडिओ पण आला नाही आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि थँक्यू सो मच की तुम्ही खूप चांगला सपोर्ट मला करत आहे मी व्हिडिओ न टाकता तरी। तर असा सपोर्ट होऊ द्या मित्रांनो। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो आपण करत आहे आपल्या मिरची पिकावरची पाचवी फवारणी। हां, तुम्हाला वाटत असेल हा खोटा सांगत असेल, हा घरून चिवत्या बोलणारा। तर हे बघा, हा माझा पाय आहे आणि हा मी आहे। तर बघू शकता पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे मी घरूनच सगळं मॅनेजमेंट करत आहे। तर मित्रांनो सगळं मॅनेजमेंट आपला दादा बघत आहे, मारू दादा। तोच फवारे काढत आहे, तोच खत देत आहे, सर्वत्र कंपनीचं काम करून तो नंतर आपल्या शेताचं पण काम करत आहे। तर आपण पाचवा फवारा जो घेत आहे तो कशासाठी घेत आहे मी पहिले सांगून देतो तुम्हाला मित्रांनो। आपल्या मिरची पिकावर आता 1 महिना संपूर्ण झालेला आहे, त्यामुळे आपल्या मिरची पिकावर खूप सारे थ्रिप्स मोठे आणि त्याच्यासोबत अळ्या, मावा, तुडतुडा, अजून पांढरी माशी याचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे। तर त्यामुळे आपण फवारणी करणं हे खूप अनिवार्य झालेलं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला सर्वत्र जे आहे ते आपल्याला पांढरी माशीसाठी पण औषध घ्यावं लागेल आणि मावा तुडतुडाचा कंट्रोल करावा लागेल। त्यासोबत आपल्याला अळीला सुद्धा कंट्रोल करायचा आहे, कारण की तंबाखू अळीचा प्रादुर्भाव आपल्या मिरचीवर खूप आलेला आहे आणि हिरवी अळी पण आलेली आहे आणि तंबाखू अळी पण आलेली आहे। जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल ही तंबाखू अळी आहे आणि ही हिरवी अळी आहे। आणि बऱ्याचशा अळ्यांनी असं झालं होतं, अमावस्येच्या दिवशी त्यांनी अंडे देऊन ठेवले होते, म्हणजे झाडाला पूर्ण मागच्या पानाला जाडं पकडलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अंडे दिले होते। तर जसा आपण फवारा मारला त्याच्या दुसऱ्या दिवशी तेवढा जबरदस्त रिझल्ट भेटला की पूर्ण अंडे सप्पा झाले आणि सगळे किटुकले सगळे खतम झालेले आहे। तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो स्किप करू नका बिलकुल, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार, आपण कोणता फवारा मारला, काय मारलाय, कधी मारलाय, कसा मारलाय, कितीचा खर्च झाला आपल्याला हे तुम्हाला सर्वत्र सांगणार। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहा मित्रांनो। पण फवारा घेतला आहे टाटा कंपनीचा आणि टाटा कंपनीचे फवारे आपण आणत असतो, तर बेस्ट आपल्याला रिझल्ट भेटला पाहिजे त्यासाठी आपण टाटा कंपनीचे फवारे आपण आणत असतो। तर टाटा कंपनीचा आपण आणलेला आहे, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। याच्यात फिब्रोनिल आहे 5% आणि याच्यामुळे आपला तुडतुडा, मावा, पांढरी माशी सर्वत्र कव्हर होऊन जाणार आहे। त्याच्यासोबत आपण घेतला आयन, कारण की तुम्ही अजून स्क्रीनवर एक फोटो बघा, त्याच्यामध्ये दिसत असेल किती सारी धुवारी पडत आहे आपल्याकडे। खूप साऱ्या धुवारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे आपण बुरशीचं प्रमाण खूप वाढतो। आपण बुरशीला कंट्रोल करण्यासाठी आपण घेत आहे आयन। त्यासोबत आपण घेतलेला आहे शेवड्या इमॅमॅक्टिन बेन्झोएट। तर इमॅमॅक्टिन बेन्झोएटचा आपण 10 ग्रामचा डोस घेतलेला आहे। त्यामुळे आपली जी अळी आहे, जे अंडे दिलेले होते किंवा मग तंबाखू अळी आहे किंवा हिरवी अळी आहे, ते पण आपलं त्याचा पूर्ण नायनाट झालेला आहे। खूप चांगला आपल्याला रिझल्ट त्याचा भेटलेला आहे, कारण की आपण जी फवारणी केली होती ते रात्रीच्या टाईमला केली होती। रात्रीच्या टाईमला म्हणजे 4च्या नंतर फवारणी करा। एक तर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर 10च्या आधी फवारणी करा, तर तेव्हाच तुम्हाला जो आहे तो चांगला रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो। कारण की तुम्हाला माहिती आहे दुपारच्या पायरी खूप उष्णतेचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे जी आपण जो फवारा मारतो ते पूर्ण त्याचं बाष्पीभवन होऊन जाते, जास्त प्रमाणात ते झाडावर राहत नाही। थोडा वेळ तरी औषध आपल्या झाडावर राहिलं पाहिजे आणि ते ऑब्झर्व केलं पाहिजे झाडाने, त्यामुळेच आपल्याला चांगले रिझल्ट भेटणार आहे। तर फवारा मारत असेल तर 4च्या नंतर मारा, दुपारी 4च्या नंतर किंवा सकाळी 10च्या अंदर मारा फवारा। आणि त्यासोबत आपण मिरची पिकावर काय होते, आता 1 महिन्यानंतर आपल्या मिरच्या आपल्याला लागून म्हणजे झाडाला लागून जातात, त्यामुळे जे पण झाड अन्नद्रव्य खालून जमिनीतून घेतं ते सर्वत्र मिरचीला देतं, त्यामुळे तोडा करणं हे खूप महत्त्वाचं आहे। बघू शकता आपला तोडा झालेला आहे, तुम्हाला फोटो मी दाखवत आहे स्क्रीनवर। तर आपला तोडा झालेला आहे। आता तोडा झाल्यावर काय होतं की जे अन्नद्रव्य झाड मिरचीला प्रोव्हाइड करतो ते सर्व अन्नद्रव्य आता ते आपल्या स्वतःसाठी वापरणार आणि आपल्या झाडाची हाईट पण वाढणार, फुटवे वाढणार। तर यावर्षी काय माहीत काय झालं, तर माझा प्लॉट तर बरोबर जमत नाही आहे, जसा पाहिजे तसा पिकअप घेत नाही आहे, कारण की मी थोडंसं ऑर्गॅनिक प्रमाणे करत आहे म्हणून असेल, किंवा बहुतेक आता त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही का बरं होत आहे असं।
पण होत आहे. तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत याच्यासाठी पाहत जा म्हटलं, कारण की असे खूप सारे मुद्दे राहतात व्हिडिओमध्ये की ज्याच्यामुळे तुम्ही औषध तर ऐकून घेता पण त्याची क्वांटिटी आणि त्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे हे तुम्हाला माहिती नसते. तर त्यासाठी सांगत असतो की व्हिडिओ पूर्ण पाहता. तर आपण जो टाटाचा आहे त्याचा डोस घेतला आहे आपण 20 ml आणि जो इमॅमेक्टिन बेंझोएटचा डोस घेतला आपण तो घेतला 10 ml आणि अयानचा डोस घेतला आपण 30 ml असा आपण संपूर्ण फवाराचा डोस घेतला होता. आणि त्याचे आपल्याला जबरदस्त असे सुंदर रिझल्ट भेटले आहे. तुम्ही मिरची एकदा बघून घ्या, कोणत्याही प्रकारचा आता त्याच्यावर रोग नाही आहे, पानं एकदम स्ट्रेट आहे, मालावर पण आता मिरची येणार आहे आणि फुलासाठी पण आपण फवारे काढणार आहे. जो आपला FCT मधला जो फवारा आहे फ्लावर चार्जर तो पण आपण याच्यात घेतलेला आहे. आपण त्याचं प्रमाण घेतलं आहे 50 ml की 100 ml जवळपास. तर त्याचा पण रिझल्ट आपल्याला चांगला भेटत आहे. तर असेच आपला संपूर्ण आज फवारा झाला, 5वा फवारा. आणि मी स्वतः जाऊ शकलो नाही शेतामध्ये, कारण की तुम्हाला माहिती आहे मी सध्या वॉकरनी चालत आहे. त्यामुळे सर्वत्र मी फोटो तुम्हाला दाखवत जाणार. जमलं तर मी व्हिडिओ पण मागवेल, व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या कसं आहे आपला शेतामधला. आणि काही पण तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. सर्वत्र शेतकरी बांधवांनी खरंच खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आपल्याला यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्राम चॅनलवर पण. तर त्यासाठी मनापासून धन्यवाद मित्रांनो. असाच सपोर्ट असू द्या सोबत. तर भेटूया पण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तर बोला जय गजानन.